चला, कालच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभर टिकणारे चवदार सांडगे कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण त्या सांडग्यापासून भाजी बनवूया. तर उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसो किंवा तोंडाला चव नसो तर ही सांडग्याची भाजी आवर्जून बनवली जाते. तर यासाठी इथं मी एक कांदा घेतलेला आहे, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची, मीठ टाकून त्याला छान क्रश करून बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये तेलामध्ये जिरी मोहरी टाकून बारीक केलेला कांदा त्यामध्ये छान फ्राय करून घेतलेला आहे. कांदा छान भाजून घेतला की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि त्यामध्ये आवडीप्रमाणे काळं तिखट, लाल तिखट, मीठ, हळद टाकून त्यालाही छान मिक्स करून घ्यायचे. आता त्यामध्ये आपले तयार सांडगे टाकून घ्यायचे आणि त्याला छान भाजून त्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचंय. आता ही बनवलेली सांडग्याची भाजी एवढी अप्रतिम लागते की तुम्ही डब्यालाही देऊ. गरमागरम भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. तुम्हाला भाजी पातळ ठेवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.